नमस्कार, मी चैतन्य कायंदे आणि आज माझ्यासोबत एक नागपूरचा ग्रुप आलेला आहे सकाळपासून. आणि मी यांना जवळजवळ 5 पॉईंटची माहिती दिली, दाखवले पॉईंट्स. मी प्रत्येकाला आपापलं मत विचारणार आहे याविषयी, की माहिती दिलेली कशी वाटली आणि एक्सपिरियन्स कसा वाटला. म्हणजे विदाऊट गाईड लोकांनी यावं इकडे, की गाईड बुक करावा आणि गाईडसोबत फिरावं. मॅडम तुम्हाला काय वाटतं, की गाईड करून यावं की विदाऊट गाईड? नाही, नक्की गाईड करून यायला पाहिजे. कारण मी बरेच वर्ष झाले म्हणजे बुलढाण्याला येतो आणि तिथून आम्ही लोणारला पण बरेचदा आलो, पण कधीही आम्हाला एवढी डिटेल माहिती मिळाली नाही जेवढी आज चैतन्यसोबत आम्हाला मिळाली. आणि मला तरी नक्की वाटतं की सगळ्यांनी गाईड करावा, व्यवस्थित माहिती घ्यावी आणि आनंद घ्यावा, या सगळ्या एक्सपिरियन्स घ्यावा सगळ्यांनी. तर थँक्यू चैतन्य फॉर ऑल युअर सपोर्ट. थँक्यू सर. मी अनेक वेळा लोणारला येऊन गेलो, म्हणजे जवळपास आतापर्यंत 20-25 वेळा तरी मी लोणारला येऊन गेलेलो असेल. पण आज जितकं मला सविस्तर लोणारचं वर्णन, लोणारचे पॉईंट्स ते चैतन्यमुळे कळाले, तेवढे याच्या आधी कधीही कळाले नाही. याच्या आधी आम्ही ग्रुपने आलो बरेचदा, पण त्यावेळी गाईड केला नाही किंवा चैतन्य आम्हाला भेटला नाही म्हणून. त्याच्यामुळे आज सगळे पॉईंट्स, टॉवर्स, त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद मिळाला की मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी लोणारला आल्यावर गाईडशिवाय फिरू नये, गाईडचा उपयोग करून घ्यावा पूर्ण आणि माहिती मिळवावी आणि आनंद घ्यावा इथल्या लोणारच्या सगळ्या साईट्सचा. धन्यवाद चैतन्य. थँक्यू सर. मी लोणारला मला वाटतं चौथ्यांदा येतो आहे, पण लोणारची जी माहिती आहे ती फक्त लोकांना एवढंच माहिती आहे की लोणारला एक उल्कापात झाला होता आणि याप्रमाणे लोक एकमेकांना काहीतरी गाईड करतात किंवा मिसगाईड करतात म्हणता येईल थोडक्यात. पण आज मी माझ्या जवळजवळ इथे 30 वर्षापासून मी लोणारला येतो आहे, पण आजचा जो अनुभव आहे हा खूप निराळा आहे. म्हणजे या चैतन्याने जी आज आम्हाला माहिती दिली ही आजपर्यंत मला पण मिळाली नव्हती. आणि ज्याप्रमाणे लोणारचा ते जे सरोवर आहे त्याच्या अवतीभवती फिरून आम्हाला ज्या टावरला नेलं, तिथून सगळ्या ज्या गोष्टी दाखवल्या त्या अप्रतिम होत्या आणि त्याचा आम्ही खूप आनंद घेतला सगळ्यांनी, आमच्या पूर्ण फॅमिलीने. आणि नंतर मग आम्ही जेव्हा या इथे आलो, या मंदिरावर आलो, या मंदिराची जेव्हा आम्हाला चैतन्याने माहिती दिली, तर खरंच असं वाटतं की आपण जेवढे लोक आहोत, जेवढे लोक इथे येतात लोणारला, त्या सगळ्यांनी चैतन्य म्हणा किंवा यांचे जे दुसरे बंधू असतील इथे जे गाईड करतात, त्या गाईडचा उपयोग करून पूर्णपणे या लोणार चा शहराचा जो एक ऐतिहासिक सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे जाणून घेणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे मी चैतन्यला फार धन्यवाद देतो की त्याने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आज पूर्ण इथलं माहिती दिली. आणि थँक्यू चैतन्य, थँक्यू व्हेरी मच. मॅडम आपलं मत. लोणारला सेकंड टाइम आलेली आहे, पण लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. या सगळ्यांनी सगळी माहिती सांगितली आहे, त्याच्यामुळे मला जास्ती काही बोलण्याचं गरज नाही आहे. आणि इथे आल्यानंतर चैतन्य सारखा गाईड घेऊन तुम्ही ते बघावं. धन्यवाद. आता एक सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी स्वतःची वेबसाईट आहे. माझ्या सरांनंतर माझीच आहे. मी खूप लकी समजतो स्वतःला. वेबसाईट खूप सोपी आहे. त्याचं नाव आहे lunarlakeguide.com आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता हे पाहण्यासाठी. नंबर आहे 88 88 26 49 34 8888264934 आणि चॅनलचं नाव आहे लोणार लेक चैतन्य कायंदे. सर्च केलं की माझंच नाव येतं. जय जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू.